राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो दिवाळी झाली, कांद्याचे बाजारभाव काही वाढताना आपल्याला दिसत नाही। आता काही शेतकरी मित्र म्हणतील की कांद्याचे भाव वाढले आणि तुम्ही काय म्हणताय की कांद्याचे भाव वाढताना दिसत नाही। मित्रांनो, मी आपल्याला यावरती जास्त काही सांगणार नाही। मी फक्त आपल्याला इतकंच सांगणार की ज्यावेळेस आपण कांदा शेतामधून काढला आणि आपल्या चाळीत साठवला त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव आता जे बाजारभाव मिळत आहेत ते भाव त्यावेळेस होते, त्यामुळे कांद्याचे भाव वाढले असं आपण म्हणू शकत नाही। कांद्याचे भाव वाढलेले नाहीत, उलट इतक्या दिवस आपण कांदा ठेवला, कांद्याचं मोठं नुकसान आपल्या झालेलं आहे आणि जो काही उरलेला कांदा आहे तो कांदा 40-50 रुपये किलोने जर विकला असता तर थोडीशी पडतळ शेतकऱ्यांना बसली असती, परंतु कांद्याचे बाजारभाव वाढलेले नाहीत। कांद्याचे बाजारभाव माझ्या मते तरी वाढलेले नाहीत। मित्रांनो, आता जो आपण व्हिडिओ बनवत आहोत तो म्हणजे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत की कांद्याची आवक इतकी बाजारात कशी येत आहे अशा कमेंट्स मला सध्या आलेल्या आहेत, आणि दुसरी म्हणजे कांद्याचे भाव वाढणार का अशाही कमेंट्स येत आहेत। आता दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत। मी म्हटलं चला यावर लाईव्ह व्हिडिओ आपण बनवून टाकूया। मित्रांनो, आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे, कारण अगदी महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला माझा बळीराजावरती विनामूल्य वेळोवेळी शेतकऱ्यांना दिली जाते। मित्रांनो, आता पहिला मुद्दा म्हणजे कांद्याची आवक इतकी बाजारामध्ये कशी येत आहे। आता आपण सोशल मीडियावरती पाहत असाल की कांद्याची टंचाई झाली, कांद्याची टंचाई भासणार, कांद्याची आवक कमी झाली। परंतु मित्रांनो, मी तुम्हाला विचारतो, तुमच्या स्वतःच्या मार्केटचंच धरा, तुमच्या मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली का मला तुम्ही सांगा। तर नक्कीच नाही। कांद्याची आवक प्रत्येक मार्केटमध्ये जी चालत आलेली आहे, म्हणजेच जी आवक येत आहे तीच आवक सध्या मार्केटमध्ये आहे। मार्केटमध्ये कांद्याची आवक अजून कमी झालेली नाही। मित्रांनो, आपण यावरती एक पोलही घेतला होता आणि त्या पोलच्या निष्कर्षानुसार मी त्यावेळेसही आपल्याला सांगितलं होतं की शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी कांदा शिल्लक आहे असं माझं मत आहे। तरीही तुम्ही पोलचा एक अभ्यास करा, इतर गोष्टीचा अभ्यास करा, आपल्या कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन करा। मी त्यावेळेसही आपल्याला म्हटलं होतं। मित्रांनो, नवीन कांद्याचं महाराष्ट्रामध्ये पावसाने नुकसान झालं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन कांदा बाजारात अजून मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेला नाही। परंतु साऊथकडे जर पाहिलं तर अजूनही नवीन कांदा साऊथच्या बाजारपेठेमध्ये चांगला येत आहे आणि त्याची क्वालिटी ही एकदम बेस्ट क्वालिटीचा कांदा असा बाजारामध्ये सध्या आहे। आपल्या जुन्या कांद्यापेक्षा नवीन कांद्याला 1 रुपया भाव सध्या तिथे जास्तच मिळत आहे। याचा अर्थ की नवीन कांदा तिथे चांगल्या प्रमाणामध्ये येत आहे। आता इकडे अलवरचा कांदा कालपासून बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी येण्यास सुरुवात झालेली आहे। अलवरचा जो नवीन कांदा आहे तो, आता अलवरच्या कांद्याबाबतही काही मत असतील की कोणी म्हणत असेल तो डॅमेज आहे, तो खराब आहे, काही असो, पण तो बाजारात येत आहे। बाजारावरती जो काही नवीन कांदा असतो त्याचा दबाव हा असतोच। आता तो बाजारामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच जो काही महत्त्वाचा पहिला आपला प्रश्न की कांद्याची आवक एवढी कशी, तर मित्रांनो, नवीन जुने मिळून सध्या कांद्याची आवक बाजारात ही दिसून येत आहे। आता नशीब त्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस झाला, पावसाने नवीन कांदा जो सध्या काढणीला आलेला होता त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं। परंतु तो जर कांदा नवीन कांदा लवकर बाजारात आलेला असता तर आणखीनच कांद्याची आवक सध्या बाजारामध्ये झालेली असती असं आपल्याला आज तरी दिसून येत आहे। आता मित्रांनो, पाऊस झाला, कांद्याचे भाव पावसामुळे वाढतील असं सर्वांना वाटत होतं, मलाही वाटलं होतं। परंतु त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं की कांद्याच्या आवक जर मापात राहिली तर कांद्याचे बाजारभाव नक्कीच सुधारलेले आपल्याला दिसून येतील। परंतु मित्रांनो, कांद्याची आवक जर पाहिली तर कुठे अजून तरी कांद्याची आवक कमी होताना आपल्याला दिसून येत नाही।
आता राहिला दुसरा प्रश्न की कांद्याचे बाजारभाव वाढणार का? तर मित्रांनो, माझा बळीराजावरती आपल्याला कधीही सांगितलं जात नाही की जूनच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील, जुलैच्या एंडिंगला वाढतील, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाववाढीचा ट्रेंड असेल, किंवा आता दिवाळीनंतर भाव वाढतील, बिहारचं इलेक्शन झाल्यानंतर भाव वाढतील, असं काही माझा बळीराजावरती सांगितलं जात नाही. कारण मित्रांनो, त्याचा एक तोटा असतो की कांद्याचे भाव काय होतील ते होतील, परंतु शेतकरी मित्र आशेने थांबतात आणि पुन्हा एकदा बाजारात सगळ्यांची आवक त्या नंतर संघच बाजारामध्ये येते आणि आणखीन भावावरती त्याचा परिणाम हा होत असतो. तर मित्रांनो, भाव हे फक्त मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार का हे कोणीही सांगू शकत नाही. हे मी पूर्वीपासून आपल्याला सांगत आलेलो आहे. आणि जर कोणी आपल्याला ठामपणे सांगतच असेल की कांद्याचे भाव वाढणार, तर तो तुमचा आणि त्या व्यक्तीचा प्रश्न असेल, त्यावरती मी काही बोलू शकत नाही. परंतु माझं मत आहे की कांद्याचे बाजारभाव कसे राहणार हे कोणीही सांगू शकत नाही. कांद्याचे बाजारभाव अनेक साऱ्या घटकावरती अवलंबून असतात. त्या घटकांनुसार ते वेळोवेळी बदलत असतात. आता पहा की बांगलादेशला जर आपला कांदा निर्यात झाला असता तर कांद्याचे बाजारभाव नक्कीच वाढले असते. परंतु बांगलादेशकडून अजूनही आयातीची काही प्रक्रिया केलेली नाही. बांगलादेशमध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहेत, खरं आहे, बांगलादेशात कांद्याचे भाव वाढलेले आहेत, पण अजूनही बांगलादेशने आयातीसाठी काही मागणी ही आपल्या भारत सरकारकडे केलेली नाही. त्यामुळे कधी तिथे कांदा निर्यात होईल तेही सांगणं आता आपल्याला शक्य नाही. आता चांगली दुसरी एक गोष्ट म्हणजे दुबईमध्ये कांद्याचे बाजारभाव सध्या वाढलेले आहेत. आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे सरासरी भाव हे थोडे सुधारलेले आहेत. परंतु इकडे दुसरीकडे जर पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव थोडेसे 1-2 दिवसामध्ये ₹2 कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत. साऊथकडे जर पाहिलं तर साऊथकडेही कांद्याचे भाव जास्त काही वाढताना दिसत नाहीत, आहे तसेच मार्केट 1-2 रुपये खालीवर होत आहे. अशी सध्याची कांद्याची परिस्थिती आहे. मित्रांनो, आता उन्हाळी कांदा किती शिल्लक आहे याचा सध्या बाजारात येत आहे. आपण पहा, नवीन कांदा आता अलवरचा बाजारात थोड्या प्रमाणात येत आहे, जास्त नाही पण येण्यास सुरुवात झालेली आहे. तर साऊथचा कांदा, नवीन कांदा अजून किती दिवस बाजारात येणार, या सर्व गोष्टीनुसार आता कांद्याचे बाजारभाव हे ठरणार आहेत. आपल्या कांद्याची टिकवण क्षमता पाहून, परिस्थिती पाहून आपण कांदा विक्रीचा निर्णय हा स्वतः घ्यावा असं माझं मत आहे. तर मित्रांनो, मी जी माहिती दिली ती योग्य आहे का? आपल्याला ती माहिती आवडली का? आणखी आपलं काही मत आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की हे टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.